मराठवाडा आणि विदर्भात महायुतीच्या प्रचार सभांना शुभारंभ होणार आहे। वर्धा, नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींच्या प्रचार सभा होणार आहेत। उद्या आणि परवा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका पाहायला मिळेल। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट। मराठवाडा आणि विदर्भात महायुतीच्या महाप्रचार सभा होणार आहेत। वर्धा, नांदेड, परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे। उद्या आणि परवा मोदींच्या सभांचा महाराष्ट्रात धडाका दिसून येईल। तर निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महाप्रचार सभा घेण्यात येत आहे। अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय मराठा आणि विदर्भामध्ये महायुतीच्या महाप्रचार सभा होणार आहेत। नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये कसं स्वरूप असणार आहे या सभांचं? वर्धा, नांदेड आणि परभणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मोदी यांच्या 2 सभा झालेल्या आहेत आणि त्यानंतर या मोदी यांच्या सभा होत आहेत। 19 तारखेला आणि 20 तारखेला ह्या सभा होणार आहेत। 19 तारखेचा विचार केला तर वर्ध्याला सभा होणार आहे, तर 20 तारखेला परभणी आणि नांदेड या भागामध्ये सभा होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्ध्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचा कॅन्डिडेट आहे। त्याच्यानंतर परभणीमध्ये आणि नांदेडमध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या कॅन्डिडेटसाठी करो या मरोची स्थिती आहे। मात्र परभणीमध्ये जर पाहिलं तर महादेव जानकर हे कॅन्डिडेट आहेत। नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे, उमेदवारी देण्यात आली आहे। यांच्यासाठी ह्या समारंभात सभा होणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकंदरीत जर आपण पाहिलं याच्या अगोदर 2 सभा झालेल्या आहेत, त्यानंतर ह्या 3 सभा एकंदरीत महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळतात। दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सभा घेणार असल्याचं समजतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता या सभेमध्ये नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।